रोज संध्याकाळी आणि रात्री माझं बाळ रडतंय आणि आम्हाला रात्रीची झोप पण मिळेना झाली आहे. त्याला नक्की काय त्रास होतोय? कुठल्याही त्रासलेल्या आई वडिलांचा हा प्रश्न असतो, जो रोज आम्हाला कमीत कमी 25-30 वेळा तरी विचारला जातो. नमस्कार, मी डॉक्टर अमित तगारे. मी नवजात शिशुतज्ञ आहे. याचं जे कारण आहे, याचं कारण त्याच्या नावातच आहे. याला इंग्लिशमध्ये इव्हनिंग कोलिक म्हणतात. म्हणजे संध्याकाळच्या गार हवेच्या वेळी जेव्हा बाळांचं पोट दुखतं आणि ती रडायला लागतात, त्याला आपण म्हणतो इव्हनिंग कोलिक. जे साधारणतः संध्याकाळी 7-8 पासून ते रात्री 1-2 पर्यंत मुलांना त्रास देतं. आणि याचं एकमेव कारण असतं, ते म्हणजे ज्याला आपण सध्या म्हणतो गॅस होणे. रडल्यामुळे जास्त हवा पोटात जाते आणि ती हवा जर आपण व्यवस्थित दूध पाजल्यानंतर बाहेर काढली नाही, ज्याला आपण बर्पिंग म्हणतो किंवा ढेकर काढणे म्हणतो, ते जर व्यवस्थित झालं नाही तर ती हवा पोटात अडकून राहते आणि त्यामुळे बाळ खूप रडतं. त्यामुळे यासाठी प्रत्येक वेळी आपण दूध पाजून झालं की आपल्या बाळाला खांद्यावर घेऊन त्याची पाठ थोपटून त्याला ढेकर आली तरी चालेल, नाही आली तरी चालेल, 5 ते 10 मिनिटं जर आपण त्याला मदत केली तर गॅस बाहेर पडू शकतो. त्यानंतर आपण बाळाला डाव्या कुशीवर झोपवू शकतो 5 ते 10 मिनिटं. त्याच्यामुळे बाळाची गॅस बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला मदत होते. पहिले 4 ते 6 महिने होणारा हा त्रास जेव्हा बाळ उठून बसतं तेव्हा हळूहळू कमी होतो. आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारे आपण आपला धीर न सोडता शांतपणे आपल्या बाळाला मदत करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. धन्यवाद.